ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात की स्वतःला इतकं बदला की दुनिया तुमच्याकडे पाहतच राहील. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधी जायचं नाही. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कधी विचारायच्या नाही. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला जिथे बोलण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काही हक्क नाही ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधी प्रयत्नच केले नाहीत. आयुष्याला दोष देत राहू नका. जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना नंतर पस्तावा येईल. जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत सुद्धा नाहीत. असं म्हटलं जाते की जंगल जळते तर दुनिया बघते आणि मन जळते तर कोणी बघत नाहीत. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाही. काही गोष्टी मिळविण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव आपल्याला कळेल. भरोसा आपण स्वतः केला तर तो आपली ताकद बनतो आणि दुसऱ्या नंबर भरोसा केला तर आपली कमजोरी बनते. लक्षात ठेवा, उंच उडण्यासाठी पंखाची गरज पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती होईल. संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो, पण यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांवर जग हसले त्या लोकांनी इतिहास रचला. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वतः स्वस्तही करू नका. कोणीही येईल आणि तुमची लायकी काढेल. बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो, त्याचे आदरात्य करतो की स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा समजून जा की त्याच्या गरजा पूर्ण झाल्या. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणेच बंद करतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहायला शिका, कारण ते मतलबी लोक असतात. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फूल वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर डाऊट घेता, हे काम मी पूर्ण करू शकेल किंवा नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधी जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमच्या नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत जागा देऊ नका. पण तुम्ही त्यांच्या उलट करता. जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता. अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही, पर्वा करत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. कोणाची चेष्टा करताना विचार करा, असे होऊ शकते की नाही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल. वेळ निघून गेल्यानंतर तीच वेळ स्वतःवर सुद्धा येऊ शकते. नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या व्यक्ती
त्याच असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्यात काही कमी आहे असे वाटत नाही. नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाही. जीवनात साधे लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असेही होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग धोका मिळतो. माणसांना समजणे खूप अवघड झाले आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते मी तुमचा जीव घेईल. बदलले काय फक्त वेळ आणि परिस्थिती. नेहमी लक्षात ठेवा, जीवनातील आनंद पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसते. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधू शकता. आयुष्याच्या नियम पण कबड्डीसारखे असतात. जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी तुमचे पाय मागे ओढतात. नेहमी लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलविण्यासाठी. म्हणून वेळेची कदर करा. आयुष्यात एक वेळ अशीही येते की जे विसरायचे आहे हे लक्षात राहते. जिथे चूक नसेल तिथं झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे जाऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण पवित्र होत नाही कारण आपल्याही काही ना काही चुका होत असते. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा सगळ्यात मोठा प्रेम आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. लक्षात ठेवा, मेहनतीशिवाय या जगात काहीच मिळत नाही. आपली सावली सुद्धा उन्हात गेल्यानंतर दिसते. जीवनात आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे. कोण काय करते, कशासाठी करतो, का करते या गोष्टींपासून जेवढे लांब राहताल तेवढे खुश राहताल. दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या कामात मग्न असलेला व्यक्तीच खुश राहू शकतो. बऱ्याचशा लोकांना आपण पाहत असतो की त्यांना त्यांच्या आयुष्याचे काही घेणे देणे नसते, पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे हे जाणून घ्यायचे असते. चांगल्या लोकांचे काही लक्षणे आपण आपल्यामध्ये पण घेऊया. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात, पण दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखाव्यासाठी अशा लोकांचा सन्मान करतात. चांगले लोक कधीच कोणत्या गोष्टींचा दिखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कोणतीही गोष्ट असली तरीही, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा दिखावा करतात. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखे बनायचे आहे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले घडते तेव्हा चांगले लोक त्यांचे क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देतात, पण खोटी लोक सगळ्यांना सांगतात की हे जे झाले आहे ते फक्त माझ्यामुळे झाले आहे.
चांगलं काम झालं तर माझ्यामुळे झालं आणि वाईट काम झालं तर तुमच्यामुळं झालं. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि कमेंटमध्ये राधे राधे असे लिहत चला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.